नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आहे 30 जून 2022 आणि या व्हिडिओमध्ये आपण 29 आणि 30 जून असे 2 दिवसांचे महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत। आपण सुरू करूयात आपल्या पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघाने नुकतेच मो बस सेवा या सेवेला संयुक्त राष्ट्र सार्वजनिक सेवा पुरस्काराने सन्मानित केले आहे। ही बस सेवा खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ओडिसा। मो बस सेवा ही ओडिसा या संबंधित असलेली बस सेवा आहे आणि कोविड-19 मधून बाहेर झालेल्यांना आणि मुलांना सुरक्षित ठेवण्यामध्ये लैंगिक समानता वाढवण्यात आणि पाण्याखालील जीवनांचं संरक्षण करण्यास मदत करण्याच्या कार्याची दखल घेऊन ब्राझील, कॅनडा, भारत, आयर्लंड, पनामा, फिलिपिन्स, पोलंड, सौदी अरेबिया, थायलंड आणि युक्रेन या देशामधील 10 जागतिक उपक्रमांना नुकतंच संयुक्त राष्ट्राने सार्वजनिक सेवा पुरस्काराने सन्मानित केला आहे आणि ओडिसातील सार्वजनिक वाहतूक बस सेवा आहे मो बस सेवा। या बस सेवेला देखील या 10 जागतिक उपक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आले किंवा या 10 जागतिक उपक्रमांपैकी ही मो बस सेवा देखील आहे ज्यामुळे कोविड-19 मधून जगाला सावरण्यासाठी मदत केलेली आहे। उत्तर असेल ही बस सेवा ओडिसा या राज्याशी संबंधित आहे पर्याय क्रमांक 2। मग ओडिसा मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे ओडिसा हे राज्य, राजधानी आहे भुवनेश्वर, राज्यपाल गणेशीलाल, मुख्यमंत्री नवीन पटनायक। या ओडिसाच्या विधानसभेमध्ये 147 सदस्य असून ओडिसामधून लोकसभेवर 21 आणि राज्यसभेवर 10 सदस्य निवडून दिले जातात। ओडिसाचा भारतामध्ये क्षेत्रफळानुसार 8वा आणि लोकसंख्येनुसार 11वा क्रमांक आहे। याची सीमा झारखंड, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड संलग्न असून प्रमुख धरण आहे हिराकूड धरण। हे 1950 मध्ये महानदीवर बांधण्यात आलं होतं। राज्य फूल आहे बुरांश, राज्य पक्षी हिमालयी मोनाल, राज्य प्राणी आहे सांबर, राज्य वृक्ष देखील आहे बुरांशच, प्रसिद्ध नृत्य आहे ओडिसी आणि प्रमुख नदी आहे महानदी। यासोबतच याच ओडिसामध्ये दरवर्षी इंटरनॅशनल सँड फेस्टिवल आयोजित केला जातो। गरिमा योजना, कालिया योजना, मो प्रतिभा योजना, मो जीवन योजना याच ओडिसाशी संबंधित योजना आहेत। भारतामध्ये पहिला पिवळा कासव याच ओडिसामध्ये आढळून आला होता। भारतामधलं पहिलं फायर पार्क याच ओडिसामध्ये उभारण्यात आलेलं आहे। याच ओडिसामध्ये बहरामपूर या ठिकाणी रामलिंगेश्वर पार्कची उभारणी करण्यात आलेली आहे। कोरोना योद्धींच्या सन्मानार्थ एक स्मारक याच ओडिसामध्ये भुवनेश्वर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। भारतामधलं सर्वात मोठं हॉकी स्टेडियम याच ओडिसामध्ये रौरकेला या ठिकाणी आहे। 2023चा हॉकी वर्ल्ड कप जो आतापर्यंतचा 15वा हॉकी वर्ल्ड कप असणार आहे, हा वर्ल्ड कप याच ओडिसामध्ये भुवनेश्वर आणि रौरकेला या 2 ठिकाणी होणार आहे। भारतामधलं पहिलं थंडरस्टॉर्म रिसर्च टेस्ट बेड याच ओडिसामध्ये बालासोर या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विमानतळ संस्कृत भाषेमध्ये अनाउन्समेंट किंवा घोषणा करणारे भारतातील पहिले विमानतळ बनले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ वाराणसी। हे जे विमानतळ आहे लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ वाराणसी हे आता संस्कृत भाषेमधून अनाउन्समेंट करणारं पहिलंच विमानतळ बनलेलं आहे। त्यामुळे उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 4। इथे विमानतळाचा उल्लेख आलेला आहे। मग आपल्याला माहिती पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे ते नागपूर या ठिकाणी स्थित आहे। राफेल विमान निर्माण करणारी कंपनी आहे डेझोल्ट एव्हिएशन। भारत सरकारने 220 नवीन विमानतळ जे आहे ते 2025 या वर्षापर्यंत तयार करण्याचं लक्ष्य निर्धारित केलेलं आहे। 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेलं भारतामधलं एकमेव राज्य आहे उत्तर प्रदेश। भारतामध्ये पहिली सागरी विमानसेवा गुजरातमध्ये सुरू करण्यात आलेली आहे। हायब्रिड वीज निर्मिती करणारं भारतामधलं पहिलं विमानतळ बनलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई। पॅरिस फ्रान्स या ठिकाणी नुकत्याच संपन्न झालेल्या 2022च्या स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्समध्ये भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट प्रादेशिक विमानतळ हा पुरस्कार कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बेंगळुरूला मिळालेला आहे। जल आणि सौर ऊर्जा या प्रकारच्या हरित ऊर्जेच्या मिश्रणावर संपूर्णपणे धावणारं भारतामधलं पहिलं विमानतळ ते बनलेलं आहे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट। आणि आता संस्कृतमध्ये अनाउन्समेंट करणारं भारतामधलं पहिलं विमानतळ बनलेलं आहे लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ वाराणसी। त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या कार्यवाहक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनिल खन्ना। या अनिल खन्ना यांची नुकतीच भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या
कार्यवाहक अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या आता कार्यवाहक अध्यक्ष म्हणून या अनिल खन्ना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन किंवा भारतीय ऑलिम्पिक समिती जी आहे ही ऑलिम्पिक खेळ, आशियाई खेळ आणि इतर आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी खेळाडूची निवड करण्याचं काम करते. सोबत या स्पर्धेमध्ये भारतीय संघाचं व्यवस्थापन करण्याचे काम ही संस्था करते. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 अनिल खन्ना. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या संस्थेने नुकताच इंडिया बूमिंग गिग आणि प्लॅटफॉर्म इकॉनॉमी नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नीती आयोग. भारताच्या नीती आयोगाने नुकताच हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. अहवालाचं नाव आहे इंडियाज बूमिंग गिग अँड प्लॅटफॉर्म इकॉनॉमी. हा अहवाल हा रिपोर्ट जो आहे तो नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी, CEO अमिताभ कांत आणि विशेष सचिव डॉक्टर के राजेश्वर राव यांनी जाहीर केलेला आहे. पर्याय क्रमांक 2 नीती आयोग. नीतीचा लॉंग फॉर्म होतो नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. या नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 या दिवशी झालेली आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष असतात भारताचे पंतप्रधान सध्या आहेत नरेंद्र मोदी. सध्या उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी. सुमन बेरी हे सध्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत आणि CEO नुकतेच बनलेले आहेत परमेश्वरन अय्यर. पुढचा प्रश्न, नुकतीच जून 2022 मध्ये युनायटेड नेशन्स किंवा संयुक्त राष्ट्र महासागर परिषद 2022 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लिस्बन. लिस्बन आहे पोर्तुगालमध्ये आणि याच लिस्बनमध्ये नुकतीच ही युनायटेड नेशन्स महासागर परिषद 2022 हिचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कधी तर ही 27 जून 2022 ते 2 जुलै 2022 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या पर्यावरणीय हानीमुळे जागतिक महासागरांचं खराब झालेलं आरोग्य कसं पुनर्संचित करता येईल यावर चर्चा होत आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 लिस्बन. इथे महासागराचा उल्लेख आलेला आहे. मग आपल्याला माहिती पाहिजे की जागतिक महासागर दिन कधी असतो? तर जागतिक महासागर दिन हा दरवर्षी 8 जून या दिवशी साजरा केला जातो. आणि याच जून महिन्यामध्ये 16 जून जो आहे हा दिवस जागतिक सागरी कासव दिन म्हणून साजरा केला आहे. हे दोन्ही दिवस लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची नुकतीच CBDTचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नितीन गुप्ता. नितीन गुप्ता यांची नुकतीच या CBDTच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. CBDT लॉंग फॉर्म होतो सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स आणि ही आयकर विभागाची एक प्रशासकीय संस्था आहे. तिचे एक अध्यक्ष असतात आणि विशेष सचिव पदावर असलेले 6 सदस्य देखील यामध्ये समाविष्ट असतात. आणि नुकतेच आता 1986 बॅचचे IRS ऑफिसर नितीन गुप्ता यांची या CBDTचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय MSME दिवस म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 27 जून. 27 जून हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय MSME दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस लवचिकता आणि पुनर्बांधणी शाश्वत विकासासाठी MSMEs या थीमखाली साजरा करण्यात आला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, साओ जोआओ हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जाणारा एक पारंपरिक सण आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गोवा. साओ जोआओ हा गोव्यामध्ये साजरा केला जाणारा एक पारंपरिक सण आहे आणि नुकताच गोव्यातील लोकांनी हा सण जून 2022 मध्ये पारंपरिक उत्साहामध्ये साजरा केलेला आहे. पर्याय क्रमांक 2 गोवा. मग गोवा मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे गोवा हे राज्य, राजधानी आहे पणजी, राज्यपाल PS श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत. त्यानंतर कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी नुकतेच जून 2022 मध्ये त्यांच्या देशातील सर्वात लांब पद्मा पुलाचं उद्घाटन केलं आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बांगलादेश. नुकतंच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी जून 2022 मध्ये त्यांच्या देशातील सर्वात लांब अशा या पद्मा पुलाचं उद्घाटन केलेलं आहे. हा पूल पद्मा नदीवर जवळपास 6.15 किलोमीटर एवढा बांधलेला आहे आणि हा पूल बांगलादेशच्या नैऋत्य भागाला देशाच्या इतर भागाशी जोडण्याचं काम करतो. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 बांगलादेश. मॅपमध्ये इथे आहे बांगलादेश हा देश, राजधानी आहे ढाका, प्रेसिडेंट अब्दुल हमीद, PM शेख हसीना, चलन आहे टका. त्यानंतर नवी दिल्ली या ठिकाणी नुकत्याच संपन्न झालेल्या 41व्या आशियाई ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये भारताने एकूण किती पदक जिंकली आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 23. या
41व्या आशियाई ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये भारताने 23 पदकांची कमाई केलेली आहे. यामध्ये 2 आहेत सुवर्ण पदक, 6 रौप्य आणि 15 कांस्य पदकं आहेत. ही स्पर्धा नुकतीच 18 ते 22 जून 2022 या कालावधीमध्ये नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर संपन्न झाली आहे. या स्पर्धेमध्ये भारत 5व्या स्थानावर राहिलेला आहे 23 पदकांसह. पहिल्या क्रमांकावर जपान आहे, दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण कोरिया आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर कझाकिस्तान राहिला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 29 जून. 29 जून हा दिवस दरवर्षी आपल्या भारतामध्ये दिवंगत PC महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि हा दिवस आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आकडेवारीचा वापर लोकप्रिय करण्यासाठी सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो. खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय दिवस म्हणून साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 29 जून. हाच दिवस दरवर्षी भारत आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय दिवस म्हणून साजरा केला जातो. उष्णकटिबंधातील राष्ट्रांसमोरील आव्हाने आणि संधी ओळखणे तसेच या प्रदेशातील विविधतेचा आढावा घेणे व त्यांच्या क्षमता ओळखणे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. 29 जून इंटरनॅशनल डे ऑफ दी ट्रॉपिक्स. त्यानंतर आता आपण लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर पाहूयात. हा होता प्रश्न की बायखो उत्सव हा खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आसाम. बायखो किंवा बैखो उत्सव आहे. हा उत्सव दरवर्षी आसाम या राज्यामध्ये साजरा केला जाणारा प्रमुख उत्सव आहे. त्यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, भारतातील पहिलेच सेंट्रलाइज AC रेल्वे टर्मिनल खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये कार्यान्वित करण्यात आले आहे? ऑप्शन्स आहेत कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र आणि दिल्ली. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं. व्हिडिओची PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल मिळेल. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.